नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आम्ही इथं आहोत लेलिस्टाडमध्ये आणि हे सिटी सेंटर आहे आणि इथं आहे ख्रिसमस मार्केट आणि तेच आम्ही बघायला आलेलो आहोत. आज आहे शनिवार म्हणजे विकेंड चालू झालेला आहे ऑलरेडी आणि खूप सारे लोक मग आता इथं येणार आहेत ख्रिसमस मार्केट बघायला आणि ह्याची जी काही इन्फॉर्मेशन होती ना ते आम्हाला ऑलरेडी ग्रुपवर मिळालेली होती आणि म्हटलं की चला आता आपण पण बघूया मग आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर चला मग बघूया आपण ख्रिसमस मार्केट नेदरलँड मधलं. तर इथं आपण ऑलिव्ह ऑइल घेणार आहोत जे की खूप फेमस आहे. इथं विंटर मध्ये स्पेशली ट्राय करतात लोक आणि ते आपण आता घेणार आहोत. भजी म्हणू शकता पण भजी नसतात. वडापाव सारखे दिसतात पण वडापाव नसतात, स्वीट असतं. तर या आहे त्या साईडला आपण yeah, one banana and one olive oil. Okay. ओके. तर आता मी हे टेस्ट करून सांगणार आहे की हे कसं असणार आहे. बनानाचं आपण मागवलंय ना, तर बनानाची थोडीशी टेस्ट असते आणि इथे ह्या गोष्टी खूप फेमस आहेत. शक्यतो विंटर मध्ये खूप खाल्ल्या जातात कारण ऑइली पदार्थ म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये खाल्लं तर थोडंसं आपल्याला गरमी येते असं ह्या पाठीमागचं हे आहे, हेतू आहे. तर म्हणून हे ह्या दिवसामध्ये खूप खातात. आणि आता आपण बघणार हा दुसरा पदार्थ, दुसरा आयटम, तो म्हणजे सिंपल ऑलिव्ह ऑइल. हा पण छान आहे. बनानापेक्षा मला हा आवडला, खूप मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या ह्याच्यामध्ये येत असाल ना, म्हणजे विंटर सीझन मध्ये, क्रिसमसच्या सीझन मध्ये, तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे टॉय आहे. आणि आता सध्याच सोशल मीडियावर पण एक गोष्ट फेमस आहे, ती म्हणजे हा लबुबू. तो पण इथं आम्हाला बघायला भेटलेला आहे. खूप सारे टॉयज आहेत कारण हे शॉप पूर्ण टॉयजच आहे. छान आहेत ना, सुंदर सुंदर. वा, हा मंडळी हे बघा, आपल्याला सापडलेला आहे हत्ती, ते पण डच क्रिसमस मार्केट मध्ये. हा ना, 1400. हे तर मस्त अशी डिझाईन केलेली आहे ना. वा, खूपच सुंदर असं आहे. हा क्रिसमस ट्री आहे आणि ह्याने डेकोरेट केलेलं आहे असं ह्या बेल सोबत वगैरे. आणि ऍक्च्युली ह्या गोष्टी त्यांनी विकायसाठी पण ठेवलेल्या आहेत आणि त्याची प्राइजेस पण आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्या एका बेलची प्राइस आहे 6 युरो 50 सेंट, म्हणजे 750 तुम्ही म्हणू शकता. आणि असं सगळ्याच गोष्टीचं आहे इथे दिलेलं. खूप सुंदर आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी इथे तुम्ही ठेवलेल्या आहेत. हे बघ ना, एकदम छोटासा बॉक्स. म्हणजे काही काही गोष्टी अशा आहेत ना, माहित नाही आता ह्याला कसं ओपन करतात मला ऍक्च्युली. अहो, तुम्ही सांगा ना ह्याला कसं ओपन करतात. मला एक सापडले ते आम्हाला इंडियाची गोष्ट सापडलेली आहे इथं आणि ही आहे ब्लॅक टी आणि ह्याची किंमत आहे 2 युरो 25 सेंट, म्हणजे 250-250 पर्यंत तुम्ही म्हणू शकता. तर बघा, आपल्या देशाच्या गोष्टी इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि एकच नाही, इथं बघा एवढे अशा गोष्टी आहेत. पण हा
पण ह्या बॉक्सचं काय मिस्ट्री बॉक्स वाटतोय मला हा. तर ओपन करा बघू. मला कळत नाही होतं की ते कसं ओपन करायचं. ओ ओके. तर ह्याच्यामध्ये आहेत रंगबिरंगी असे खडे बघू शकता. मला प्रश्न पडलेला की नेमकं काय आहे, काय आहे याच्यामध्ये. फायनली ओपन झालेलं आहे. आणि हे बघा, हे क्रिसमस स्पेशल चॉकलेट आहेत, जे की असे सांता क्लॉज वगैरे किंवा हा स्नो चा पुतळा म्हणू शकतो आपण. तर त्याच्या आकारमध्ये वगैरे असे चॉकलेट्स बनवले जातात तिथं. असे खूप सारे चॉकलेट्स असतात. आता आम्ही इथे जिथं आलोय तिथं फक्त क्रिसमसच्या गोष्टी भेटतात. तिथं आम्ही आहोत. पण त्या खायच्या गोष्टी कमी भेटतात. बाकी असे डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे मिळतात. तुम्ही बघू शकता हे असे जिराफ आहेत आणि हे बनवलेले आहेत प्लास्टिक, जी की सुतळी असते ना त्याच्यापासून. हे बघा किती सुंदर असे बनवलेले आहे. मंडळी आम्ही असं फिरत इथं एका शॉप मध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे कॅन्डल होल्डर आहे. इथं हे कॅन्डल आपण ठेवू शकतो दोन्ही साईडला आणि खूपच सुंदर असे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत इथं. हे बॉल्स जे झाडा म्हणजे त्या क्रिसमस ट्रीला लावतो आणि हे पण खूप सुंदर असं आहे. खूपच सुंदर. हे पण होल्डरच आहे. वाव. हे बघा ना, पिझ्झा, बर्गर. खूप सुंदर आहे हा पण. मंडळी आम्हाला अजून एक गोष्ट दिसलेली ती म्हणजे हा बघा, हा व्हाईट कलर मध्ये सांता क्लॉज सारखा दिसतोय आणि ही एक लेडीज त्याच्यासोबत दिसते. तर खूपच सुंदर आहेत हे. वाव. तर मंडळी हा आहे इथला एक मोन्युमेंट, तुम्ही बघू शकता. आणि ह्या एरियामध्ये सगळा हा म्हणजे क्रिसमस मार्केट भरलेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की इथं असं फूड ट्रक वगैरे लावलेले आहेत. ऍक्च्युली त्या साईडला आहे हे सारे शॉप्स भरलेले आहेत. आणि हा जो काही तुम्ही रस्ता बघताय ना, ह्या रस्त्याने आम्ही रोज ऑफिसला जातोय. आता हळूहळू गर्दी वाढेल. अजून मला वाटते दुकाने वाढू शकतात, कारण नॉर्मली लोक ना संध्याकाळी येतात. कारण विकेंड असला ना सगळे मस्तपैकी एन्जॉय वगैरे म्हणजे लेट उठतात, खाणं पिणं लेट होतं आणि नंतर येतात. त्यामुळे आता एवढी गर्दी नाहीये. हळूहळू वाढू शकते. वाव. आम्हाला काय दिसले ते मी तुम्हाला दाखवते. नॉर्मली आपण काय करतो इंडियामध्ये की आपण मोठी जी गाळण असते ना त्यांना आपण चहा गाळतो ना, पण इथं वेगळी गोष्ट आहे. इथं मी तुम्हाला दाखवते. ही एक सुंदर अशी गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्हाला चायपत्ती टाकायची असते. हे ओपन होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला चायपत्ती टाकायची असते आणि ना ती तुम्हाला असं म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवून आपण त्याला चांगल्या प्रकारे शिजवू शकता चहा तो. आणि म्हणजे ह्याच्यातून फक्त त्याचा अर्क निघतो. ह्याच्यातून ते हे पडत नाही, म्हणजे बारीक बारीक दाणे असतात ना ते. आणि अजून एक गोष्ट आहे ते मी तुम्हाला दाखवते. सेम ही इथं पण लिहिलेलं आहे की टी म्हणून, थीन फ्युजर असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर हे पण टी साठी यूज करतात. तर सेम जसं आपण आपली गाळणी यूज करतो त्या प्रकारे. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते, ही पण सेम यूज होतो. ह्याच्यामध्ये चायपत्ती जाते आणि ही पण सेम आपल्या गाळणीसाठी यूज होते. तर अशा आहेत इकडच्या गोष्टी. हा हे बघा, इथं पण लिहिलेलं आहे. इथं पण लिहिलेलं आहे. हे मला आधी माहित नव्हतं, पण मी हा भरपूर आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे.
तर हे बघा, हे पण आहे. तर ह्याच्यामध्ये पण सेम, आता इथं तर ह्यानी ऑलरेडी सगळ्या प्रोसेस दाखवलेली की कसं कसं. तर ही ह्याच्या आतमध्ये टाकायची चायपत्ती आणि हे तर झाकायचं आणि मग त्या आपण भांड्यामध्ये ठेवू शकतो ते, आणि मस्तपैकी म्हणजे हे होऊ शकतं. किंवा तुम्ही कपामध्ये, गरम कपामध्ये पण ठेवू शकता. आता इकडच्या ज्या चहा असतात ना, त्या आपल्यासारख्या नसतात. फक्त त्यांनी टाकली चायपत्ती गरम पाण्यामध्ये की ते लगेच मग सगळा अर्क त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि ते पितात. पण आपला चहा तसा नाहीये. आपल्याकडे चहा पण चांगल्या प्रकारे तो शिजवतो, दूध टाकतो, अजून शिजवतो आणि त्याच्यानंतर छान असं उकळल्यानंतर आपण तो चहा पितो. पण ह्या इकडच्या लोकांचा चहा तसा नसतो. त्यामुळे ते लोक मग हे अशा प्रकारचे मग टी म्हणजे गाळण्या आहेत ह्या वापरतात. पण आपल्याला तसं वापरून नाही जमत. वाव, क्रिसमस टोपी चांगली वाटायला, कशी वाटायला, वेगवेगळ्या कलर मध्ये ठेवा अशी पण. हा, तर ही नॉर्मली एक टोपी लोक वापरतात ना जास्त. आणि हे असं तर अंधार झाल्यानंतर खूपच सुंदर दिसतं हे सगळं, कारण लाईट्स वगैरे आहेत. आणि हे बघू शकता असं नॉर्मली डेकोरेशन केलेलं आहे. ख्रिसमस मार्केट आहे. आणि आता थोडीशी गर्दी वाढलेली आहे.